नमस्कार. मी क्षमा. सगळेच जण जाणता की श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात श्री शंकराचं खूप जास्त महत्त्व असतं. तर आज मी तुम्हाला श्री क्षेत्र काशी याबद्दल थोडी माहिती देणार आहे आणि त्यानंतर श्री काशी महात्म्य मराठीमध्ये तुम्हाला म्हणून दाखविणार आहे. तर नक्की ऐका. श्री क्षेत्र काशी. वरुणा आणि असी या दोन नद्यांमध्ये त्यांच्या संगमावर परमेश्वरानं एक दिव्य आणि भव्य नगरी बसविली. तीच ही वाराणसी काशी. काशी म्हणजे सरस्वतीचे विद्येच्या देवतेचे माहेर. भारतीय संस्कृतीचे केंद्रस्थान म्हणजे काशी होय. साक्षात परमेश्वर निर्मित ही नगरी म्हणजे परमेश्वराने निर्मिलेली सुसंस्कृत व तेजस्वी नगरी होय. हिच्या नावलौकिकामुळे खुद्द देवतांनासुद्धा काशीविषयी ईर्ष्या आणि मोह उत्पन्न झाला. आपल्या स्वर्गापेक्षाही ही नगरी सुंदर आहे असे देवराज इंद्राला वाटले. इंद्रानं ही नगरी समक्ष पाहून येण्यासाठी व चक्षुर्वेद सत्य जाणून घेण्यासाठी अग्निदेवाला भूलोकीच्या काशी नगरीमध्ये पाठविले. वाराणसी काशी स्वर्गापेक्षाही कोणत्या बाबतीत उणी नाही, कमी नाही याचा अनुभव आल्यामुळे अग्निदेव आश्चर्यचकित झाला आणि काशीच्या मोहात अडकला व त्याने येथेच वास्तव्य करण्याचे ठरविले. वाराणसीचे रहिवासी हे अंतर्बाह्य निर्मळ, पवित्र, स्वच्छ आहेत असे आढळल्याने वायुदेवाने पण येथेच राहण्याचा निर्णय घेतला. वायुदेवसुद्धा परतले नाहीत, म्हणून मग इंद्राने सूर्यदेवतेला त्यांचा शोध घेण्यास पाठविले. वाराणसी स्वर्गतुल्य असल्याचे अनुभवल्याने सूर्यदेवता पण येथेच राहू लागली. मग पाळी आली चंद्राची. या तिघांना शोधण्यासाठी आलेला चंद्र पृथ्वीतलावरही अलौकिक वाराणसी पाहून तो पण येथेच राहिला. अशा रीतीने सर्व देवदेवतांचे वास्तव्य वाराणसीतच झाले. जेथे येण्यासाठी अनेक देवदेवता प्रयत्नशील असतात, त्या नगरीचे दर्शन घेण्याची इच्छा मानवाला होणे साहजिकच आहे. त्यामुळे प्रतिवर्षी भारताच्या विविध भागातून श्री काशी विश्वेशनाथाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भारतीय काशीमध्ये येत असतात. देवीदास यांनी आत्मसमर्पण केले आणि काशीत आले तेव्हापासून भगवान विश्वेश्वर काशीमध्ये आहेत. काश्यामरणामुक्ती अशा या काशीमध्ये मृत्यू आल्यास त्या व्यक्तीला संपूर्णतः मोक्ष मिळतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे. काशी म्हणजे भारताची छोटी आवृत्ती होय, छोटा भारत होय. भारताची सांस्कृतिक धार्मिक राजधानी म्हणजे वाराणसी. ही भारताची सर्वात प्राचीन नगरी होय. हिंदू धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे काशी वाराणसी. चला तर ऐकूया काशी महात्म्य. ओम नमः शिवाय. श्री काशी महात्म्य. नार्यवर्त समो देशो न काशी सदृशी पुरी न विश्वेश्वर सम ली क्वापी ब्रह्मांड गोलके. प्रथम अध्याय. एकदा नर्मदा नदीच्या तीरावर राहत असलेल्या भृगुमुनींना लोमशादी ऋषींनी श्री काशी क्षेत्राची महिमा विचारली. तेव्हा सहर्ष भृगु ऋषींनी सांगितले की हे ऋषीश्रेष्ठा, श्री विश्वनाथ हे प्राचीन शिवलिंग स्थित आहे. त्याच्या प्रभावाने काशीत कुणीही पापात्मा शरीर सोडतो, त्यागतो, त्याला निसंदेह मुक्तिपद प्राप्त होते. काशी हा शब्द उच्चारणाऱ्या मनुष्याचा पापरूपी डोंगर नाश होऊन ज्ञानाची प्राप्ती झाल्याने त्याला मोक्ष अवश्य मिळतो. धन्य आहे ते जन जे नेहमी काशीपुरीत राहतात. हे मुनिवर्य, काशीपुरीचे महात्म्य कोठपर्यंत वर्णन करू. द्वितीय अध्याय. सत्ययुगात अतिशूरवीर भूरिद्युम्न नामक राजा राज्य करीत होता. त्याला हजारो राण्या होत्या. त्यात मुख्य राणी विभावरी नावाची होती. दैववशात भूरिद्युम्न राजा कामतूर झाल्याने समस्त राज्य शत्रूच्या हाती गेले. राजा भूरिद्युम्न आपली पट्टराणी विभावरीसह तलवार घेऊन भयानक विंध्य पर्वतावर निघून गेला. काही काळानंतर एके दिवशी राजास विभावरी राणी म्हणाली
की हे राजन, आपण कामातूर झाल्याने आपले राज्य व आपल्या दुसऱ्या राण्यांना घालवून बसलात. आता तुम्हासहित मला या निर्जन अरण्यात कसे राहता येईल? जो मनुष्य धर्म अर्थाचा त्याग करून कामवश होतो त्याची आपल्यासारखी स्थिती होते. एक दिवशी भुकेने व्याकुळ राजाच्या मनात स्वतःच्या कृत्याचे स्मरण करून फिरत होते. एके दिवशी भुकेने व्याकुळ राजाच्या मनात पाप आले की मी आपल्या स्वतःच्या राणीला मारून खावे. राणीला ही गोष्ट कळली तेव्हा राणी म्हणाली, महाराज, आपले मुखकमल क्षुधेच्या पीडेने पीडित आहेत. तरीही माझ्या शरीराचे मांस काढून भोजन करावे आणि आपले प्राण वाचवावे. असे नीतीचे शब्द आपल्या पट्टराणी विभावरीकडून ऐकून तो घोर पापी राजा राणीला मारून तिचे मांस खाण्यास बसताच 2 सिंह खेळता खेळता तिथे आले. सिंहाला पाहताच राजा पळत सुटला व 4 कोस अंतरावर धान्याची गाठोडी घेऊन बसलेल्या ब्राह्मणांना पाहून राजा त्यांना मारून धान्य खाण्यास तयार झाला. इतक्यात यज्ञोपवीत व मृगचर्म पाहून त्या राजाला दैववशात ज्ञान उत्पन्न झाले की त्याने आपल्या कुबुद्धीने स्त्री व ब्रह्मांना मारून ब्रह्महत्या केली आहे. ज्या योगाने मनुष्य 100 जन्म नरकवास भोगतो आणि स्त्रीला मारण्याने 50 कल्प नरकवास भोगावा लागतो, मी फार भयंकर घोर पाप केले आहे, असा विचार करीत राजा भुरीदुम्न साकल्य ऋषीच्या आश्रमात येऊन पोहोचला. त्याने आपली सर्व कथा ऋषींना सांगितली व त्यांना त्याचे प्रायश्चित्त विचारले. तेव्हा साकल्य ऋषी दयेने प्रेरित होऊन म्हणाले, अरे दृष्टा, आता तू काशीला जा. या निश्चयाकरता 5 काळी वस्त्रे तू नेस. काशी दर्शनाने तुझी सर्व वस्त्रे पांढरे होतील. हे ऐकून भुरीद्युम्न राजा 7 दिवसात चालून समस्त जीवांचे भयनाश करणाऱ्या काशीला पोहोचला. श्री काशीच्या दर्शनाने त्याची 5ही वस्त्रे शरद ऋतूप्रमाणे उज्ज्वल चंद्रवत पांढरी झाली आणि तो घोर पापी काशीत नित्य श्री गंगास्नान आणि श्री विश्वेश्वराचे दर्शन पूजन करीत राहिला. गंगा गंगेतियो ब्रूयात योजनानाशतेरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोक स गच्छति. असे उच्चारण केल्याने श्री विश्वनाथ मणिकर्णिका तीर्थाचे दर्शन पूजन केल्याने आणि तारक मंत्राच्या प्रभावाने या क्षेत्रात शिवसायुज्य मुक्ती प्राप्त केली. हे ऋषीवर्य, काशीत कोणत्या जागी कुठलाही घोर पापी आपल्या शरीराचा त्याग करीतो त्याला अवश्य मोक्ष प्राप्त होतो. धर्मात्मा लोकांकरिता काहीच सांगावयास नको. 3 अध्याय. भृगुमुनी म्हणतात, हे ऋषीवर्य, ज्या काशीत पतित्वधारिणी श्री गंगा आणि मणिकर्णिका कुंड साक्षात मुख्य शिवलिंग श्री विश्वनाथ विराजमान आहेत, त्या काशीचे महात्म्य एक पामर काय सांगू शकतो? ज्या पुरुषांनी काशीस वास करून कोणतेही पाप केले असेल त्यास 3000 वर्ष रुद्रपिशाच्च व्हावे लागते. याकरिता काशीत राहून सदैव धर्माचरण करावे. श्री विश्वनाथ काशीत राहून समस्त जीवांना तारक मंत्राचा उपदेश करीत असतात व त्यांच्या आशीर्वादाने त्या प्राण्यास अवश्य मोक्ष प्राप्त होतो. एकेकाळी सरस्वती नदीच्या काठावर महर्षी वशिष्ठांकडे वामदेव ऋषी आले आणि ते परस्पर गोष्टी करताना श्री काशी महात्म्यांचे वर्णन वामदेवाने केले. हे तपोधन, श्री विश्वनाथाचे क्षेत्र काशीपुरी आहे. तिथे पापात्म्यांना व पुण्यात्मांना श्री शंकर शुभ गती देतात आणि स्वतः आपण काशीत वास करीतात. श्रेष्ठ लोक काशी हे शंकराचे आनंदवन आहे. यद्यपि पृथ्वीवर अनेक तीर्थे आहेत, परंतु चुका सुधारण्याकरिता काशी आहे. तेथील पुण्याचा प्रभाव अनंत आहे. जो कोणी 1 वर्ष एका ब्राह्मणास रोज जेवू घालतो त्याला गंगेत जितके वाळूचे कण आहे तितकी वर्ष भोजन घातल्याचे फळ मिळते. जो मनुष्य काशीत सदैव राहतो तो शिवसमान आहे. याप्रमाणे वशिष्ठ व वामदेवांचे भाषण झाल्यावर दोघेही ऋषीवर्य काशीला गेले. काशीच्या जवळ आले तेव्हा त्यांना जंगलात विकरालोन्माली राक्षसाचे अनेक निशाचर अस्त्रशस्त्र घेतलेले दिसले आणि या राक्षसांचा स्वामी डक महर्षी वशिष्ठ व वामदेवांना उद्देशून म्हणाला, राक्षसांनो, या दोन्ही माणसांना लवकर मारून टाका. हा वशिष्ठ ऋषींचा मुलगा आहे. पाराशर ऋषींनी
ना करिता यज्ञ करून सर्व परिवारासहित माझ्या पित्याला मारून टाकले. याप्रमाणे राक्षसराज डकाची आज्ञा मिळताच सर्व राक्षस सेना वशिष्ठ व वामदेव ऋषींना खाण्याकरता धावली. त्या क्षणी श्री विश्वनाथाने आपला तृतीय नेत्र उघडून समस्त राक्षस सेना भस्म केली व वशिष्ठ व वामदेव ऋषीचे दुःख निवारण करून भगवान शंकर अंतर्ध्यान पावले. त्या दोन्ही ऋषींनी 3000 वर्ष तपस्या करून शंकराला प्रसन्न केले आणि श्री विश्वेशनाथापासून नेहमी काशीवास करण्याचा वर मिळवून काशीवासी झाले. जो कोणी यात्री त्या ऋषीच्या स्थानावर जाऊन दर्शन करेल आणि ही कथा ऐकेल त्याला काशीवास करण्यास जितकी विघ्ने असतील ती सर्व नाश होतील. चतुर्थ अध्याय. एकेकाळी याज्ञवल्क्य म्हणाले की आशुतोष, श्री विश्वनाथाच्या काशीत जो प्राणी मरण पावतो त्या प्राण्याला निश्चित मोक्ष मिळतो. काशीत ब्रह्मरूपात हजारो लिंग आहेत. त्यातच ज्योतिर्लिंग श्री विश्वनाथाचे आहे. त्यांच्या दर्शनाने सहज मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानवापीच्या जलसेवनाने दिव्य दृष्टी येते. कोणी एकेकाळी श्वेत देशाचा राजा 1000 वर्ष काशीत आणि 100 वर्ष कैलासात राज्य करून शंकराने पाठवलेल्या दुर्वासा ऋषीद्वारा काशीत यज्ञ करण्याकरता आला. अशी ही पुण्यनगरी आहे. काशीत ब्रह्मदेवाने 10 अश्वमेध यज्ञ केले आणि शंकराशी ब्रह्मदेवानी अनेक वार्तालाप केले. ती काशी धन्य आहे व काशीत वास करणारे व काशीत प्राण त्यागणारे ही धन्य आहे. काशीत येऊन कामादी अनर्थापासून खूप वाचले पाहिजे. एकदा नारद ऋषी मरुत अज्ञात काशीचे महात्म्य ऐकून आश्चर्यान्वित झाले व त्यांनी सूर्यनारायणास काशी महात्म्य विचारले. सूर्यनारायण म्हणाले की हे नारद मुनी, आपण जे मरुत यज्ञात ऐकले ते सत्य आहे. सर्वत्र मनुष्याचे कर्म सहाय्यक होते, परंतु काशीत मरणाच्या वेळी काशी ही 2च अक्षरे सहाय्यक होऊन पापी व पुण्यात्मा या तारक मंत्राने मोक्ष प्राप्त होते. केवळ पाप्यांना भैरव यातना भोगावी लागते, परंतु तोही नरकद्वारात जात नाही. याप्रमाणे नारदाला सूर्यदेवानी सांगितले आणि प्रसन्न होऊन नारद आपल्या लोकास परतले. पंचम अध्याय. हे महर्षी, एकेकाळी काशीत शिवभक्त सुनंदन नावाच्या राजाला विश्वपती यज्ञात सनत कुमारांनी जाऊन काशी महात्म्य वर्णले. यमुना तटी मौन मुनींचे मांडव्य व मुदल नावाचे 2 शिष्य होते. त्या शिष्यात मांडव्य बलिराजाच्या यज्ञात गेले आणि यज्ञ पूर्ण करून काशीचे महात्म्य सांगून बलिराजाला बरोबर घेऊन मांडव्य ऋषीसह काशी क्षेत्री आले. त्यानंतर मौन ऋषींना बघून त्यांचे पूजन केले. मणिकर्णिकेत स्नान करून श्री विश्वनाथाचे दर्शन घेऊन श्री काशीचे महात्म्य विचारले तर ते मौन ऋषींनी विस्तारपूर्वक मोक्षप्रद काशीचे महात्म्य वर्णन केले. हे बलिराज, जो मनुष्य काशीत धर्माचरण करीत सदैव वास करतो त्याला मोक्ष अवश्य मिळतो आणि जो कोणी पापकर्म करतो त्याला खात्रीने भैरव यातना भोगावी लागते. ही कथा ऐकून राजा बलीने शिवमूर्तीची स्थापना करून ते आपल्या स्वनगराकडे गेले. श्री काशीत देवीदास नावाचा राजा अपुत्र होता. त्या राजाने आपल्या राणीसहित पुत्रप्राप्तीकरता निकुंभ महाराजांची 1 वर्ष सेवा केली, परंतु पुत्र न झाल्याने निकुंभाचे मंदिर तोडून टाकले. तेव्हा निकुंभाने त्याला शाप दिला की तुझ्या या अन्यायाने काशी 1000 वर्ष शिवशून्य राहील. प्रातःकाळ होताच देवीदासाला मारण्याकरता तालजंघा नावाचा राजा आला. नंतर संग्राम होऊन देवीदास हार खाऊन भारद्वाज ऋषींच्या आश्रमात निघून गेला. अशा तऱ्हेने दोन्ही राजांनी मिळून काशीला शिवशून्य केले. राजा देवीदासाने भारद्वाज ऋषींना समस्त कथा विस्तारपूर्वक सांगितली. तेव्हा भारद्वाज ऋषींनी राजा देवीदासाला काशी महात्म्य वर्णन करून राजाकडून पुत्रेष्ठी यज्ञ करवून प्रतदर्न नावाचा मुलगा उत्पन्न केला. त्याचा योगाने हा तालजंघ राजा मारला गेला आणि 1000 वर्ष काशी शिवशून्य होती. नंतर देवीदास क्रियापूर्वक काशीत वास करून नंतर मोक्ष पावला. श्री काशी महात्म्य समाप्तम.